धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामधील मुख्य सूत्रधार सर्व आरोपीचा पाठीराखा आहे. धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खटल्यामध्ये प्रमुख आरोपी करा. या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. त्याचबरोबर संतोष अण्णा देशमुख यांचा खून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, त्यामुळे राजकीय बरखास्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाक बसेल व महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जावा. सरपंच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था प्रचंड ढासळली. ही सर्व परिस्थिती कायद्याचा व गृह विभागाचा धाक राहिला नसल्यामुळे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने आनंद काशीद यांनी केली. या सर्व बाबीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी बालाजी डोईफुडे, पांडुरंग घोलप, रवींद्र मोठा, अक्षय बोके, शंकर ठोंबरे, सोमनाथ सूर्यवंशी, सुरेश कापसे, आरबी डेंगळे आदी जण उपस्थित होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला संतोष अण्णा देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला संतोष अण्णा देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला संतोष देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी. अशा या नीच प्रवृत्तीच्या धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात सरकारनं जर गांभीर्याने नाही घेतलं तर याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल असं देखील या निमित्तानं सांगतो.